नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये जे इन्सिडेंटल चार्ज, जे अदर चार्ज, जे हे काय असतात याची माहिती तुम्हाला कधी येणार आहे आणि तुम्हाला कोणत्या लेटरमध्ये याची माहिती इन्क्लूड असते याची माहिती आपण आज पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणारे सिडको म्हाडा लॉटरीचे लेटेस्ट नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. बघा, सिडको लॉटरीमध्ये जे इन्सिडेंटल चार्ज, जे अदर चार्ज असतात ते जेव्हा तुम्हाला अलॉटमेंट लेटर येणार त्यामध्ये ही पूर्ण माहिती असते. बघा, ज्याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट असतात, इन्स्टॉलमेंटमध्येच तुम्हाला जे ते खाली एक कॉलम असतो की त्याच्यामध्ये इन्सिडेंटल चार्ज आणि अदर चार्ज देण्यात आलेले असतात. हे अदर चार्ज तुम्हाला आता जेव्हा तुमचं कन्फर्मेशन लेटर येणार आहे, कन्फर्मेशन लेटर आल्यानंतर तुम्हाला EMD अमाऊंट, जेवढीच तुम्हाला अमाऊंट परत पुन्हा पे करायची आहे ती पे केल्यानंतर मग तुम्हाला अलॉटमेंट लेटर येणार आहे आणि अलॉटमेंट लेटरवरती हे सर्व माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. तर आपण हे जेव्हा मला घर लागलेलं होतं त्या घरामध्ये जे इन्स्टॉलमेंट कसे पे करायचे आणि ते अदर चार्जेस कोणते होते याची माहिती आपण आता पाहणार आहोत. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. हे बघा, असं अलॉटमेंट लेटर येते. अलॉटमेंट लेटरवरती तुम्हाला जे अलॉटमेंट लेटरवरती जी अमाऊंट असते घराची, समजा आता खारघरला जे घर आहे जे रेल्वे स्टेशनला, त्याची किंमत 97 लाख रुपये आणि वाशीला 74 लाख रुपये, तळोजाला 25 लाख रुपये. तर ह्या 25 लाख रुपये जी अमाऊंट आहे तळोजाची, त्या तळोजाच्या 25 लाख अमाऊंटमध्येच ही अमाऊंट ॲड असते. हे वेगळा चार्ज नसतात. म्हणजे अलॉटमेंट लेटर आल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. बघा, असे इन्सिडेंटल चार्ज असतात. ZPWD, बघा, पॉवर सप्लाय नेटवर्क डेव्हलपमेंट चार्ज, हे त्या अलॉटमेंट लेटरवरती जी अमाऊंट येते त्याच्यामध्येच हे ॲड असतात. अशी वेगळी अमाऊंट आपल्याला पे करावी लागत नाही. त्यानंतर बघा, वॉटर कनेक्शन चार्ज, ZWCC, हे म्हणजे जे आपण पाण्याचं कनेक्शन त्याच्यामध्ये जोडण्यात आलेलं आहे त्याचे चार्ज असतात. त्यानंतर ZWDB म्हणजे वॉटर डिस्ट्रीब्युशन बेटरमेंट चार्ज, हे पण त्याच्यामध्येच ॲड आहेत. असे हे 19,747, 3,615, 6,587. जेव्हा मला घर लागलं होतं तेव्हा हे माझं अलॉटमेंट लेटर आहे आणि अलॉटमेंट लेटरमध्ये हे इन्सिडेंटल चार्ज असतात, अदर चार्ज असतात. त्यानंतर आपण खाली पाहणार आहोत पेमेंट शेड्यूल. बघा, असं हे आमचं पेमेंट शेड्यूल होतं. या पेमेंट शेड्यूलमध्ये बघा, जी EMD अमाऊंट आपण पे केलेली आहे, समजा उदाहरणार्थ आपण धरू तळोजामध्ये घराची किंमत 25,000 रुपये, 25 लाख आहे. याच्यामध्ये आपण EMD अमाऊंट हे 75,000 रुपये डिपॉझिट केलेले आहे. तर मग तुम्हाला 75,000 रुपये हे 25 लाख रुपयामधून कमी करून येणार, म्हणजे 24,25,000 रुपयेच तुम्हाला अलॉटमेंट लेटरवरती येणार. ते पण तुम्हाला डिडक्शन होऊन येणार आहे अलॉटमेंट लेटरवरती. त्यानंतर जे अलॉटमेंट लेटरमध्ये जे अमाऊंट आलेले आहे त्याच्याशी तुम्हाला पर मंथ म्हणजे असे डिस्ट्रीब्युशन देणार आहे, म्हणजे इन्स्टॉलमेंट करून. ज्यांच्याकडे कॅश आहे ते कॅश करून तुम्ही पेमेंट करून. बघा, असं आल्यानंतर तुम्हाला हे इन्स्टॉलमेंटमध्ये एक महिन्यांचा गॅप दिलेला आहे. बघा, 4,88,840 हे एक इन्स्टॉलमेंट आहे, 29/8/2022, त्यानंतर 29/9/2022, त्यानंतर 30/10, म्हणजे एक महिन्यांनी हा त्याच्यामध्ये गॅप देण्यात आलेला आहे. तुमच्याकडे जर तुमच्या अकाउंटवरती जर अमाऊंट आहे तर तुम्ही हे या अलॉटमेंट लेटरवरती एक रेफरन्स नंबर असतो. तो रेफरन्स नंबर तुम्हाला त्या एक सिडको पोर्टल आहे त्यांचं, त्याच्यावरती ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन असते. तुम्हाला तो रेफरन्स नंबर टाकल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण इन्स्टॉलमेंट तिथे पण ओपन होतात. तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर NEFT, RTGS, नेट बँकिंग, ऑनलाईन बँकिंग, जे काही असेल बँकिंगचे पर्याय ते तुम्ही तिथे उपलब्ध करून तुम्ही हे पूर्ण इन्स्टॉलमेंट एका दिवशीसुद्धा पे करू शकतात. मी माझे इन्स्टॉलमेंट हे एका दिवशीच पे केलेले आहे. तुम्ही पण करू शकता. ज्यांच्याकडे एका वेळेस एवढी रक्कम नाही ते एक महिन्याच्या गॅपनुसार, म्हणजे आता बघा 29/8 तुम्हाला 4,88,840 रुपये जर तुम्ही इन्स्टॉलमेंट पे केले तर तुम्हाला तिथून 1 महिन्यांचा वेळ दिला जातो. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट इन्स्टॉलमेंट 29/9/2022 म्हणजे 1 महिन्याच्या गॅपनुसार असले तुम्ही परत तुमच्या अकाउंटवरती तेवढी अमाऊंट जमा ठेवा आणि त्यानंतर परत तुम्ही चलना जनरेट किंवा NEFT, RTGS, नेट बँकिंगद्वारे तुम्ही हे पेमेंट करू शकता. असं एक इन्स्टॉलमेंट 1 महिन्यांचा गॅप दिला जातो. जर तुम्ही बघा, तुम्हाला सांगतो BC1 मध्ये 29/8 तुम्हाला 2022पर्यंत जर तुम्ही इन्स्टॉलमेंट केलं नाही तर तुम्हाला 29/8/2022 त्यानंतर 30/8/2022 जेव्हा येणार त्यानंतर तुम्हाला आणखी एक त्या इन्स्टॉलमेंटमध्ये एक कॉलम ॲड होणार. त्याला असणार डेली पेमेंट चार्ज, DPC म्हणतात. सिडकोच्या याच्यामध्ये DPC चार्ज म्हणतात. तो तुमची अमाऊंट किती आहे त्याला ते अमाऊंटला कॉन्ट्रीब्यूट करून एक अमाऊंट असते. बघा, मी एक इन्स्टॉलमेंट
माझ्याच्याने मिस झालं होतं, तर मला 195 हा एका दिवसाचा DPC चार्ज होता 4,88,840 रुपयाला. तर तुमची जी अमाऊंट असेल त्या अमाऊंटवरला तुम्ही ते DPC चार्ज तुमचा कॉन्ट्रीब्यूट होणार आहे. बायर कॉन्ट्रीब्युशन BC बघा इथं खाली दिले आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत अदर चार्ज. अदर चार्जमध्ये ZMRFचं फुल फॉर्म त्यांनी दिलेलं आहे, चार्ज अँड MR फिक्स. त्यानंतर ZPDC म्हणजे डॉक्युमेंटेशन चार्ज. याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन जे तुमचे सिडकोद्वारे करणार आहेत त्याचे पण चार्ज हे त्याच्यामध्ये 590 रुपये इन्क्लूड येतात, म्हणजे असे वेगळे आपल्याला पे करावे लागत नाही. त्यानंतर ZSCF हे 139 रुपये हे त्यांनी याच्यामध्ये सांगण्यात आले, हे 139 रुपये हे चार्ज आहे. त्यानंतर बघा ही लास्ट ZSHM शेअर मनी 600, ZSCF सर्व्हिस चार्ज 3 मंथ. आता तुम्ही म्हणणार हे 600 रुपये काय आहे? बघा आता हे 600 रुपये तुम्ही समजून घ्या. जेव्हा तुम्हाला जेव्हा इमारत तयार होते, इमारत तयार झाल्यानंतर जेव्हा आपल्याला 2 वर्षासाठी सिडको मेंटेनन्स हे आपल्याला त्याच्यामध्ये माफ असते, म्हणजे आपल्याला 2 वर्ष मेंटेनन्स हा आपल्याला द्यावा लागत नाही. जेव्हा 2 वर्ष झाल्यानंतर जेव्हा सोसायटी बनवतो, आपली स्वतःची सोसायटी जेव्हा बनवतो, जेव्हा सिडको आपल्याला सांगते की तुम्ही सोसायटी बना, मुख्य प्रवर्तक म्हणजे आपल्यामधून आपल्याला एक निवडायचा असतो. त्यानंतर जेव्हा मुख्य प्रवर्तक निवडला जाईल तेव्हा जेवढे इमारती असतात, जेवढे सदनिका असतात, म्हणजे बघा एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो, कोणतीही एक सेक्टर घ्या. समजा आपण जर वाशीचं ट्रक टर्मिनलचं जर सेक्टर घेतलं तर तिथे 3,131 एवढे फ्लॅट आहेत. त्या 3,131 जर उदाहरणार्थ जर 600 रुपये धरले तर तेवढे डिवायडेड बाय तेवढे हे आपले सिडकोकडे पैसे जमा असतात. जेव्हा आपण सोसायटी रजिस्टर करू, सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर ते अमाऊंट आपल्याला आपल्या अकाउंटवरती हे सिडकोद्वारा हे आपल्याला रिफंड केले जातात. तसे हे शेअर मनी आहे, असे हे तुम्ही हे लक्षात ठेवा. म्हणजे हे पैसे आपल्याला जेव्हा सोसायटी आपण रजिस्टर होतो तेव्हा आपल्याला हे रिफंड मिळत असते. असं हे ZSCMचे चार्ज आहे. हे तुम्हाला जे अलॉटमेंट लेटर आहे, हे अलॉटमेंट लेटर केव्हा येणार आहे बघा. आता तुम्हाला परत एकदा समजून सांगतो. तुम्हाला आता तुम्ही सिडकोमध्ये फॉर्म भरला, तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर EMD अमाऊंट पे केली, तुम्हाला घर लागलं. घर लागल्यानंतर काहींना इरादापत्र आले. इरादापत्र ज्यांना आलेले आहे त्यांचे आता कागदपत्र तपासणी हे सुरू आहे. ज्यांचे कागदपत्र तपासणी पूर्ण होणार त्यांना एक कन्फर्मेशन लेटर येणार आहे. कन्फर्मेशन लेटर आल्यानंतर मग तुम्हाला परत जेवढी EMD अमाऊंट तुम्ही पे केलेली आहे परत तुम्हाला EMD अमाऊंट पे करायची आहे. जेव्हा तुम्ही EMD अमाऊंट पे करणार त्याच्यानंतर मग तुम्हाला कन्फर्म होणार की तुम्ही हे घर तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर मग तुम्हाला हे अलॉटमेंट लेटर येणार आहे. अलॉटमेंट लेटर आल्यानंतर तुम्हाला हे बघा, मला जेव्हा घर लागलं हे तसं माझं हे अलॉटमेंट लेटर आहे. असंच तुम्हाला किंवा थोडंफार चेंजेस होतील, पण असंच तुम्हाला एक अलॉटमेंट लेटर येणार आहे. हे अलॉटमेंट लेटर आल्यानंतर मग तुम्हाला जे इन्स्टॉलमेंट आहे ते पे करायचे. त्या पे केल्यानंतर मग तुम्हाला मग नंतर सिडको ऑफिसला जाऊन तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट व्हॅलिडेशन जे असणार ते चेक होणार. त्यानंतर तुम्हाला घराचं रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट देणार. रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट मिळाले की तुम्हाला मग स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन ते तुम्हाला पे करायचं आहे. आणि नंतर तुम्हाला ज्या लोकेशनला घर लागलं त्या सब रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला घराची नोंदणी करायची आहे. म्हणजे तुमचं घर तिथे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन पे केल्यानंतर मुद्रांक शुल्क भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराची नोंदणी येईल. त्यानंतर तुम्हाला घराची चाबी मिळणार आहे. अशी ही शॉर्टमध्ये तुम्हाला आता ही यानंतरची प्रोसेस असणार आहे. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला वॉच केल्याबद्दल धन्यवाद.